तर मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून वाहतुकीसाठी खुला होतोय। मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधलं प्रवासाचं अंतर आणि वेळ त्यामुळे कमी होणार आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे। मिसिंग लिंक हा 13 किलोमीटर आणि 300 मीटर लांबीचा प्रकल्प आहे। मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका होणार आहे। यामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं वाचणार आहे। मुंबई पुणे दरम्यानचं अंतरही 6 किलोमीटरने कमी होणार आहे। मिसिंग लिंकमध्ये पहिल्या 6 महिन्यांसाठी केवळ प्रवासी कार आणि बसेसनाच परवानगी देण्यात येणार आहे। मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर एक्सप्रेस वेवरच्या टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही। मिसिंग लिंककडे जगातल्या अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना म्हणून पाहिलं जातंय। यामध्ये टायगर व्हॅलीमधील 650 मीटर लांबीचा केबल स्ट्रेट पूल आणि जुळे बोगदे आहेत। एका बोगद्याची लांबी 1 किलोमीटर 640 मीटर इतकी आहे, तर दुसऱ्या बोगद्याची लांबी 8 किलोमीटर 920 मीटर इतकी आहे। मिसिंग लिंक हा संपूर्णपणे खंडाळा आणि लोणावळा शहराच्या खालून जाणार आहे। मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल। अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आज सगळ्यात महत्त्वाकांक्षी असा मिसिंग लिंक पुणे मुंबई मिसिंग लिंक याचं देखील लोकार्पण दुपारी होणार आहे आणि एक अद्भुत असा इंजिनिअरिंग मार्वल, एक तंत्रज्ञानाचा चमत्कार आपण म्हणू शकतो। जगातला वाईडेस्ट टनल त्या ठिकाणी होतोय आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे मुंबई पुणे हा प्रवास 40 मिनिटांनी कमी होईल।